मैत्रिणींनो, उन्हाळा आला की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काही माझ्या अशा सखींना जाणवत असतो ते म्हणजे तळपायाला मोठ्या प्रमाणात आग होते, झोंबायला लागतात, जळजळ होते आणि मग आपण खूप जास्त त्रस्त होतो. पण आता अजिबात टेन्शन घेऊ नका, याचाच उपाय सांगणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हवेतली उष्णता वाढल्यामुळे ना शरीरामधला पित्तदोष आणि उष्णता जी आहे ती वाढते. यामुळेच अनेकांच्या हाताला, पायाला किंवा विशेषतः तळ हातांना आणि तळपायांना जळजळ होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. कधी कधी या जळजळीमुळे रात्री झोप सुद्धा लागत नाही. आता यासाठी ना शरीरातील हे वाढलेलं पित्त शांत करून हातापायांची जळजळ 5 मिनिटात थांबवणारे अत्यंत सोपे आणि थंडगार घरगुती असे उपाय मी तुम्हाला पुढे सांगते. यामध्ये नंबर 1 आहे तळपायांना काशाच्या वाटीनं गाईचं तूप घासणं. आता हा आयुर्वेदातला ना सर्वात जुना आणि अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. यामुळे पायांची जळजळ अगदी 5 मिनिटांमध्ये शांत होते आणि रात्री झोप सुद्धा उत्तम लागते. काय करायचंय तुम्हाला, तर रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना शुद्ध गाईचं तूप लावायचंय. त्यानंतर काशाची वाटी जी तुम्हाला ऑनलाईन किंवा कुठल्याही मार्केटमध्ये मिळून जाईल, आयुर्वेदिक दुकानात मिळून जाईल, ही वाटीचा जो गोलाकार भाग आहे ना तो तळपायांना हलक्या हाताने मसाज करायचा आहे. 5 ते 7 मिनिटं घासल्यानंतर पायाची त्वचा ही काळी पडू लागते. काळा असा त्याच्यामधनं रस बाहेर येतो. याचा अर्थ शरीरातील उष्णता आणि पित्त बाहेर पडलं आहे. नंतर पाय सुती कपड्यानं तुम्हाला छान पुसून घ्यायचे. दुसरं म्हणजे धणे आणि जिऱ्यांचं थंडगार पाणी. हे पित्तशामक पेय मानलं जातं. धणे आणि जिरे हे प्रकृतीने अत्यंत थंड असतात. हे पेय शरीरातील अंतर्गत पित्त आणि जो जळजळपणा आहे ना तो मुळापासून कमी करत असतात. आता रात्री झोपताना 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरं भिजवत तुम्हाला घालायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी छान गाळून घ्या. त्यात चवीसाठी थोडीशी खडी साखर मिक्स करा आणि ते उपाशी पोटी प्या. उन्हाळ्यामध्ये हा उपाय शरीराला आतून थंडावा देण्याचं काम करत असतो. नंबर 3, वाळा किंवा चंदनाचा लेप. त्वरित जर तुम्हाला आराम पाहिजे असेल, इन्स्टंट रिलीफ, तर हा पर्याय खूप उत्तम आहे. हातापायांची जळजळ असह्य होत असल्यामुळे बाह्य लेप लावलं तरी सुद्धा हा आराम मिळू शकतो. आता हा बाह्य लेप म्हणजे चंदनाची पावडर आणि वाळ्याची पावडर जी अगदी कुठल्याही तुम्हाला दुकानात मिळेल, ती गुलाब जेलमध्ये मिक्स करायची आहे आणि ही पेस्ट जी आहे ती तळहातांना तळपायांना तुम्हाला छान लावायची आहे. चंदन आणि गुलाब पाणी हे उत्तम शीतलता देणारा घटक मानला जातो. लेप सुकल्यानंतर पाय थंड पाण्यानं धुवून घ्या. जळजळ एका फटक्यात कमी होईल. चौथा पर्याय आहे तो म्हणजे थंड पाण्याच्या टबमध्ये पाय ठेवणं. झटपट उपाय तुम्ही करू शकता. ऑफिसमधून किंवा बाहेरून आल्यावर पायांची आग होत असेल तर हा उपाय तुम्ही त्वरित करू शकता. एका टबमध्ये अर्थातच तुम्हाला एक नॉर्मल पाणी घ्यायचं आहे. खूप बर्फाचं पाणी घेऊ नका. त्यामध्ये 1 ते 2 चमचे खडा मीठ जे असतं ना ते टाका. गुलाबाचं पाणी टाका. या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं पाय बुडवून बसा. यामुळे काय होणार आहे, पायांच्या ज्या नसा आहेत त्या शांत होतील आणि थकवा सुद्धा दूर होईल. 5वा पर्याय आहे तो म्हणजे रात्री झोपताना बडीशेप आणि खडी साखर खाणे. आता बडीशेप आणि खडी साखर हे अत्यंत कॉमन असं उपाय आहे, मात्र पित्त कमी करण्यासाठी हा एक महत्त्वाचा उपाय मानला जातो. रोज रात्री जेवल्यानंतर 1 चमचा बडीशेप आणि थोडी खडी साखर एकत्र करून चावून खा. यामुळे रात्री शरीरातलं पित्त वाढत नाही. सकाळी उठल्यावरती हातापायांची यामुळे आग सुद्धा होत नाही. आता काही तुम्हाला उन्हाळ्यासाठी काय टाळलं पाहिजे याच्या सुद्धा टिप देते. नंबर 1, खूप तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ, लोणची खाणं हे शक्यतो टाळा, कारण यामुळे ना पित्ताचा जास्त भडका होतो. दिवसभरामध्ये किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणं, लिंबू सरबत, शहाळ्याचं पाणी, ताक, कोकम सरबत हे भरपूर प्रमाणात प्या, जेणेकरून पचायला ते हलकं जाईल, थंडावा निर्माण होईल. तुम्ही गोंदकतिरा किंवा अगदी सब्जाचं पाणी सुद्धा पिऊ शकता. यामुळे सुद्धा आंतरिक अग्नी जी आहे ती आपली शांत होते, पित्त होत नाही. सगळ्या गोष्टी या अगदी जी उष्णता आहे ती अशी बाहेर येत नाही, कारण यामुळे ना बरेचदा लोकांना पाईल्सचा प्रॉब्लेम सुद्धा होतो, मूळव्याधीचा त्रास सुद्धा होतो आतली उष्णता बाहेर पडल्यामुळे. त्यामुळे हे सगळे घरगुती पर्याय अगदी पैसा वसूल आहेत. काही पैशांमध्ये म्हणजे फार पैसाही खर्च करायचा नाहीये. काही रुपयांमध्ये अगदी तुम्ही त्या इझिली अवेलेबल हे सगळे प्रोडक्ट करू शकताय, जे तुमच्या आयुर्वेदिक दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला मिळतील किंवा घरातल्या घरातही तुम्ही बनवू शकता. बघा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या यंदाच्या उन्हाळ्यामध्ये केल्यात तर तुम्हाला हा त्रास अजिबात जाणवणार नाही. आणि ज्यांना अगदी वर्षभरामध्ये नेहमीच असा जळजळण्याचा वगैरे त्रास होतो त्यांनी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भरपूर शेअर करा म्हणजे तुमच्याप्रमाणे अनेकांना याचा फायदा होईल.